माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर. सण वार उत्सव आनंद या उपक्रमात आज आपण हॅपी सिनियर सिटीजन्स वीक बघूया. आपल्या जीवनात आनंद कसा घेऊ शकतो ते अभिवाचनातून. आनंदी राहा, आनंद घ्या, त्रिवेणीचं ब्रीद वाक्य. चला तर बघूया काय काय करायचं, काय काय नाही. काय कमी करावे, काय कमी करावे. मीठ, साखर, पांढरा मैदा, दुग्धजन्य पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न हे आपल्या जेवणात सदोदित कमी करत राहावे. तसेच पण आपण काय खावं, कोणते अन्न खावे, चला तर बघूया. भाजीपाला, कडधान्य, शेंगा, सुकामेवा, थंड दाबलेलं तेल म्हणजेच नारळ, ऑलिव्ह, फळे हे आपण खावे. तसंच 3 गोष्टी कुठल्या विसरायचा प्रयत्न करायला हवा आपल्या जीवनात जर आनंद मिळायचा असेल तर. चला तर बघूया. आपले वय विसरा, आपला भूतकाळ विसरा, आपल्या तक्रारी विसरा. ह्या गोष्टी आपण विसरायचा प्रयत्न करायचा आहे. पण कोणत्या गोष्टी आवर्जून जपायला हव्यात हो? आपलं कुटुंब जपायला हवं, आपला मित्र जपायला हवा, मित्रपरिवार जपा, आपले सकारात्मक विचार राहू द्या, स्वच्छ आनंदी घर ठेवा व आनंद घ्या, आनंद द्या. या 3 गोष्टी अंगीकारा. कोणत्या? नेहमी हसत राहणे, कधीही दुःखी चेहरा ठेवू नका, नेहमी शारीरिक हालचाल करा, वजनावर नियंत्रण ठेवा मात्र बरं का. आता बघूया 6 जीवनशैली सवयी ज्या पाळल्या पाहिजेत दैनंदिन जीवनात. कोणत्या? तहान लागेपर्यंत थांबू नका, नियमित पाणी प्या. थांबून थांबून थोडे थोडे पाणी प्यावे. 2. दमल्यावरच विश्रांती घेऊ नका, वेळेच्या वेळी विश्रांती घेत जा, आराम करा, कारण आपलं वय पण आहे लक्षात असू द्या. 3. आजारी पडल्यावरही डॉक्टरकडे जाऊ नका, नियमित तपासणी करत राहा. 4. चमत्काराच्या प्रतीक्षेत राहू नका. 5. स्वतःवर विश्वास ठेवा. आपला स्वतःवर जर ठाम विश्वास असेल तर आपण नक्की आनंद घेऊ शकू. मन चलबिचलित करू नका. 6. नेहमी सकारात्मक राहा, उज्ज्वल भविष्याचा विचार करा. तसेच महत्त्वाचे, आपल्याकडे 47 ते 90 वयोगटातील मित्र आहेत का? तर हा संदेश त्यांना जरूर पाठवूया आपण. कारण जर आपल्या वयोगटातील मित्र असतील त्यांना प्रत्येकाला वरील गोष्टींची आवश्यकता आहे. जसा तुम्ही आनंद घ्याल तसा ते सुद्धा आनंद घेऊ शकतील. म्हणूनच आनंद घ्या, आनंद द्या. सर्वांना निरोगी आनंदी जीवनाच्या शुभेच्छा, आनंदी जीवनाच्या शुभेच्छा. प्रत्येक दिवस नवीन समजा आणि त्यातल्या त्यात आनंद घ्यायचा प्रयत्न करा. नक्की आपण आनंदी राहू, आपलं जीवन सुरक्षित राहील, आपण आपल्या जीवनात प्रत्येक क्षण आनंदात घालवू शकू.